महाविकास आघाडीत राज्यसभा उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मतप्रवाह समोर येत आहेत। एकीकडे खासदार संजय राऊत हे शरद पवार यांनी शरद पवार हे उमेदवार असतील तर पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा ही शिवसेनेचीच असावी असा दावा केलाय। महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संख्याबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत असल्यानं त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राज्यसभेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आज दिल्लीमध्ये दुसरी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। रोहित पवारांकडून काही महत्त्वाच्या पुराव्यांसह पुन्हा एकदा सध्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता 6 जनपद इथे रोहित पवारांची पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेतून रोहित पवार कोणते नवे आरोप आणि शंका उपस्थित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे सीसीटीव्ही फुटेज त्यांना दिलं जाऊ शकत नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्या संशयाचं धोका आणखी गडद होतं। त्यामुळे या तपास यंत्रणांनी सुद्धा या संदर्भामध्ये ही काळजी घ्यायला हवी की जे काही घडलंय ते स्वच्छपणे समोर यायला। तुम्हाला हे सगळे प्रश्न पडतायत की हा जेव्हा प्रश्न पडतो की मोबाईल सापडतो मात्र ब्लॅक बॉक्स जळतो, हे का होतं, हे जेव्हा रोहित पवार विचारतात हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत। अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत येतोय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं तर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले असते। अजित पवारांशी या संदर्भात चर्चाही झाली होती असा दावा शरद पवारांचे नेते अमोल कोल्हेंनी केलाय। मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो। ही फार महत्त्वाची गोष्ट होती आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील। महाविकास आघाडीतलं त्रांगडं काही सुटताना दिसत नाहीये। विधान परिषद आणि राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेवरून तिन्ही पक्षांची 3 वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत। लवकरच होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी ठाकरे सेनेनं चंग बांधलाय, तर राज्यसभेवरती शरद पवारांना पाठवण्यासाठी पवार गट आणि ठाकरेंचा पक्ष आग्रही आहे। मात्र संख्याबळानुसार भागीदारी मिळावी असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी धरल्याचं कळतंय। पवार आणि ठाकरेंना प्रत्येकी एक जागा मिळाल्यास दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या हाती काय पडणार असा प्रश्न काँग्रेसजन विचारतायत। तसंच पवारांनी विलिनीकरणावरही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। तर प्रत्यक्ष निवडणुकीत क्रॉस वोटिंगचंही महाविकास आघाडीसमोर आव्हान असेल, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हा तिढा नक्की कसा सोडवणार हे पाहावं लागेल। विधान परिषद आणि राज्यसभेचं गणित नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। महायुतीकडे 235 तर महाविकास आघाडीकडे 48 आमदारांचं संख्याबळ आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता असते। विधान परिषदेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 29 मतांची गरज असते। संख्याबळानुसार महायुतीला 6 जागा मिळू शकतात। महाविकास आघाडीची मतं एकसंध राहिली तर दोन्हीकडे एक उमेदवार निवडून येऊ शकतो। राजस्थानमधील जगप्रसिद्ध देवस्थान खाटूश्याम यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होतीये। या यात्रेसाठी जळगावसह देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक रवाना झाले। रेल्वेमध्येच खाटूश्यामची प्रतिमा स्थापन करत भजन कीर्तन करत भाविक भक्तिपूर्ण वातावरणात दर्शनासाठी रवाना झालेत। या भाविकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया।
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला पंढरपूरकडे शेकडो वारकरी आणि दिंड्या पालख्या जाताना आपल्याला मोठा उत्साह पाहायला मिळतो, तशाच पद्धतीचा उत्साह आज राजस्थानातल्या खाटू श्याम या देवस्थानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। उद्यापासून या ठिकाणी मोठी यात्रा भरणार आहे। देशभरातल्या लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करणार आहेत। काही भाविक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बोलिए सच्चे दरबार की जय। किसी भक्त को भी इनके दरबार में जाकर अपने लिए कुछ कहना नहीं पड़ता, ये लख दातारी है, इसलिए ये अपने भगत की मन की बात बाबा जान जाते हैं। और जो नया भक्त पहली बार इनके दरबार में सच्ची श्रद्धा से भाव से जाता है, उनको सबसे पहले उनकी मनोकामना पूरी करते हैं। ऐसा है मेरा शीश का दानी। मेरे को 25 साल हो गए, हर महीने जाता है हम लोग। और बाबा के पास मैं खाली झोली लेके आया था, उसी दिन झोली भर दी बाबा ने। इसलिए जो आदमी की मनोकामना पूरी नहीं हो रही है, वो खाटू जाके देखो, उसकी मनोकामना 100% पूरी हो जाएगी। यह मेरा विश्वास है, क्योंकि बाबा शीश का दानी है। ये मेरा 25th ईयर है फागन मेले में आने का, और बहुत बड़ी कृपा है कि लगातार 25 सालों से फागन के मेले में मेरा और मेरे हस्बैंड का साथ में आना हो रहा है। तो मैं तो सबसे बड़ा आशीर्वाद इसी को मानती हूँ। हा सुरत मधला एक परिवार आहे। जवळजवळ 200हून अधिक लोक या खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या मनोकामना कोणत्याही पद्धतीमध्ये पूर्ण होतात असा त्यांना विश्वास आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने दर्शन घ्यावं अशी इच्छा आणि अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरेया मूळ गावी अचानक दाखल झाले असून या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीतच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सत्तेत कोण येणार ही उत्सुकता सातारा जिल्हावासियांना लागून राहिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 27, राष्ट्रवादीला 20 तर शिवसेनेला 15 अशा जागा मिळाल्यानं सत्तेसाठी असणारा 33चा आकडा जुळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान भाजपकडूनही जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदाचा दावा केला जात असल्यानं अजूनही तीनही पक्षांच्या भूमिका गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच संपणार का शिंदेंच्या या दौऱ्यानंतर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये 17 वर्षीय मुलगी येत्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे। पोलिसांकडे वारंवार या संदर्भात तक्रार करूनही दाद मिळत नसल्यानं बेपत्ता मुलीच्या आईनं अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली। मुलीच्या शोधाबाबत सिन्नर पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असून तपासाबाबतही कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार या महिलेनं केली। या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त केली। हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केलाय। या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान मुलीचं अपहरण झालंय की ते स्वतःहून गेली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तपास सुरू आहे। आरिफ पठाण म्हणून मुलगा आहे ना, तिथं राहायला होता भाड्याने। हे 2 वर्षापासून चालू होतं, आता मला माहिती पडलं ते। आणि उद्या जर माझ्या मुलीला कमी जास्त झालं तर मी काय करू सर? मला कोणाची मदत नाही, मला नवरा नाही, काय नाही। मी हर्षताईची मदत करते, त्यांच्या पाया पडले, माझ्या ताई माझी एवढी पोर वाचवा म्हणून। उद्या जर माझ्या पोरला कमी जास्त झालं तर मी काय करू? माझ्या मागे कुणाचा आधार नाही, माझं सगळं गेलं, माझ्यावर कोण नाही, माझ्यावर सोन्यासारखं 15 दिवसापासून नाही सर। आरिफ पठाण पुण्याचे तिकडे नाही का ते गाव आहे तिकडे, पोलिसाकडे गेलते ते म्हणते असं म्हणा येईल पोर, तुम्ही असं समजा येईन विषय सोडून दिला आणि तुम्ही असं राहिलं तर मग ती पोर येणार नाही असं समजा, एकदम हिंदी राहतो मी असं सांगते मला ते। कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल केलं? सिन्नर पोलीस स्टेशनला। म्हणून आमची मागणी हीच आहे, यालाच लव्ह जिहाद मानतात। हे बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे। ज्या वेळेला हे 18 नसल्यापासून याला टार्गेट केलं जातं आणि 18 असल्यानंतर ज्यावेळेस ते गायब होतात, असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं, पण प्रेम प्रकरण सुरू कधी झालं, ह्याचं वय काय होतं हे आपण तपासलं गेलं पाहिजे। म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव्ह जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेले। आज देखील नाशिकच्या घटनेनंतर हे आपल्याला सिद्ध होतं। सगळ्या संदर्भात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। आज पण एक टीम बाहेर आहे आणि उद्या परत जसं लोकेशन मिळेल तसं आपला लवकरच मिळेल। काय प्रकरण काय एका मुलासोबत एक संशयित आहे आणि ते दोघं वेगवेगळ्या धर्माचे आहेत।
तरी प्रिऑरिटीने आम्ही लोक पाठवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.